नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचं मराठमोळ्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. मैत्रिणींनो, दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याबरोबर अशा काही घटना घडत असतात की ज्यामागे अनेक कारणं आणि रहस्य लपलेली असतात. आज आपण अशाच काही घटनांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत की ज्या घटना आपल्याबरोबर घडल्या असतील तर त्यामागे नेमका काय संदेश असतो किंवा या घटना आपल्याबरोबरच घडणे हे शुभ आहे का अशुभ आहे. मैत्रिणींनो, कधी कधी काय होतं तर व्यक्तीची वेळ चांगली असेल तर कधी वाईट असते. जर एखाद्या श्रीमंत व्यक्तीची ही वाईट वेळ आली तर त्या श्रीमंत व्यक्तीलाही अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं आणि त्या वेळेनुसार त्यालासुद्धा झुकावं लागतं. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये कधी सुख तर कधी दुःख हे येतच असतं. परंतु मैत्रिणींनो, आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्यासोबत अशा काही घटना घडत असतात ना की त्या घटना आपल्याबरोबर काहीतरी शुभ होणार आहे याचे ते संकेत असतात. म्हणूनच जर आपण अशा घटनांकडे लक्ष देऊ म्हणजे व्यवस्थितपणे त्या घटना समजून जर आपण घेतल्या ना तर आपल्यासोबत चांगल्या घटना घडणार आहेत याबद्दल आपण जाणून घेऊ शकतो. असे संकेत आपल्याला जर मिळत असतील ना तर आपण समजून घ्यायचं की आता आपला वाईट काळ संपणार आहे आणि आपल्या जीवनामध्ये सुद्धा आता चांगले दिवस आणि सुखाचे दिवस येण्यास सुरुवात होणार आहे. अशाच आपल्यासोबत घडणाऱ्या घटनांबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. तर ही माहिती जाणून घेण्यापूर्वी चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. मैत्रिणींनो, लक्षात घ्या एक गोष्ट, ती म्हणजे जी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे ती माहिती ऐकल्यानंतर तुमचा नक्कीच विश्वास बसेल की आपल्यासोबत सुद्धा बऱ्याच वेळा अशा घटना घडलेल्या असतील हे सुद्धा तुम्हाला नक्कीच लक्षात येईल. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. आता जर ज्या घटना बघा आपल्यासोबत घडल्या आहेत तर हे आपल्यासोबत काहीतरी चांगलं होणार आहे याचं संकेत असतात. मैत्रिणींनो, जर आपल्याला रस्त्यातून जात असताना किंवा महत्त्वाच्या कामाला आपण जात आहोत, समजा सकाळी आपण ऑफिसला जात आहोत किंवा कोणत्या तरी महत्त्वाच्या कामासाठी आपण घराबाहेर पडलो आणि घराबाहेर पडताच आपल्याला पांढरी गाय दिसली तर ते अत्यंत शुभ मानलं जातं मैत्रिणींनो. कारण आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये गायीला देवतेचं स्वरूप दिलं गेलेलं आहे आणि त्याचबरोबर गायीमध्ये 33 कोटी देवांचा वाससुद्धा असतो. त्यामुळेच आपल्या गायीला आपण गोमातासुद्धा असं सुद्धा म्हटलं जातं बघा. त्यामुळे जर एखाद्या महत्त्वाच्या कामाला जात असताना अचानकपणे आपल्याला पांढऱ्या गायीचं दर्शन झालं तर ते साक्षात लक्ष्मी मातेचं दर्शन झाल्यासारखं असतं. म्हणून आपण हा संकेत न विसरता हा संकेत नक्कीच लक्षात घ्यायला हवा. बाहेर जाताना अचानकपणे गाय दिसली तर तुम्ही ज्या कामासाठी जाणार आहात ते काम तर तुमचं यशस्वी होणारच, त्याचबरोबर माता लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्यावरती नेहमी राहणार आहे बघा. त्याच्यानंतर सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी जर आपल्याला श्रीफळाचं म्हणजे नारळाचं दर्शन झालं ना तर आपल्याला आता शुभ बातमी किंवा गोड बातमी मिळणार आहे असा याचा संकेत होतो बघा. कारण हिंदू धर्मशास्त्रामध्ये नारळाला म्हणजे श्रीफळाला अतिशय शुभ असं मानलं जातं. जर प्रवासाला जात असताना आपल्या उजव्या बाजूला आपल्याला माकड, कुत्रा किंवा साप याचं जर दर्शन झालं ना तर आपल्याला आर्थिक लाभ होणार आहे आणि आपला प्रवाससुद्धा सुखाचा होणार असतो बघा. तर हे आहेत संकेत की जे संकेत आपल्याला प्रवासाच्या दरम्यान जर मिळाले तर ते सुद्धा अतिशय शुभ असे संकेत मानण्यात येतात मैत्रिणींनो. रात्रीच्या वेळी आपल्याला जर सोनेरी किंवा पांढऱ्या रंगाचा साप दिसला ना तर आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल होणार आहेत आणि आपल्याबरोबर काहीतरी चांगली घटना घडणार आहे याचं हे संकेत असतात बघा. मैत्रिणींनो, आपल्यापैकी बऱ्याच मैत्रिणी ह्या भगवान शिवशंकरांची पूजा करत असतात. तर त्यांना देखील विशेषतः सोमवारी जर सापाचं दर्शन झालं
तर तुम्हाला नक्कीच तुमच्या मनातील इच्छा यावेळी पूर्ण होणार असते. म्हणूनच तुम्हाला भगवान शिवजींच्या स्वरूपामध्ये, सापाच्या रूपामध्ये त्यांनी दर्शन तुम्हाला दिलेलं असतं. तर हे असे छोटे छोटे संकेत आपण आपल्याला पाहायला गरजेचं आहे, माहीत असणं गरजेचं आहे मैत्रिणींनो. आपल्यातील बऱ्याच जणांना बघा निसर्गाची पाहणी करायला किंवा हिरव्यागार जंगलामध्ये प्रवास करायला किंवा फिरायला आवडत असतं. त्याचप्रमाणे जर आपल्या स्वप्नामध्येही आपल्याला हिरवळ, जंगल किंवा निसर्गाचं दर्शन जर झालं ना, तर हेही खूप शुभ संकेत असल्याचं आपल्या शास्त्रामध्ये मांडलेलं आहे मैत्रिणींनो. बऱ्याच लोकांना स्वप्नामध्ये नेहमी निसर्गातील वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात बघा. म्हणजेच डोंगर, नद्या, हिरवळ अशा गोष्टी पाहायला मिळतात. तर हे अतिशय शुभ संकेत आपल्या शास्त्रामध्ये मांडलेले आहेत मैत्रिणींनो. त्याचप्रमाणे आपल्या घरातील एखाद्या कोपऱ्यामध्ये किंवा छतावर जर एखाद्या चिमणीने घरटे तयार केलेले आहे आणि त्यामध्ये आपल्या पिलांना जन्म दिलेला आहे, तर हे सुद्धा खूप मोठं आणि चांगलं संकेत आहे मैत्रिणींनो, की आपल्या घरामध्ये आनंदाची बातमी येणार आहे. याचं असं या घटनेचा क्रम असतो बघा. जर अशी घटना आपल्याबरोबर घडली ना, तर काही दिवसामध्ये आपल्या घरामध्ये शुभकार्य घडून येतं किंवा घरामध्ये आनंदाची बातमी मिळणार असते. मैत्रिणींनो, एखाद्या वेळी काय होतं बघा, जर एखाद्या व्यक्तीला सकाळी उठल्याबरोबर मांजराची पिल्लं दिसतात बघा, तर हे त्या व्यक्तीसाठी आणि त्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांसाठी अगदी शुभ संकेत असतात. कारण जर आपल्याबरोबर अशी काही घटना घडली ना, तर समजून जा की आता तुमचा चांगला काळ सुरू होणार आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये जर आपल्याला काळ्या मुंग्यांची रांग किंवा समूह दिसला, तर हाही अतिशय शुभ संकेत मानलेला आहे मैत्रिणींनो शास्त्रामध्ये. त्यामुळे आपल्याबरोबर कोणती तरी चांगली घटना घडणार आहे किंवा आपला चांगला काळ सुरू होणार आहे याचे आणि त्याचबरोबर आपल्याला धनप्राप्तीसुद्धा होऊ शकते. तर जर मुंग्यांचा समूह किंवा मुंग्यांची रांग तुमच्या घरामध्ये, काळ्या मुंग्यांची रांग, लक्षात घ्या मैत्रिणींनो, काळ्या मुंग्यांची रांग किंवा समूह तुम्हाला दिसला तुमच्या घरामध्ये कोठेही, तर निश्चितच तुम्हाला धनप्राप्ती होऊ शकते. तर असे हे छोटे छोटे संकेत दैनंदिन जीवनामध्ये आपल्यासोबत घडत असतात. पण कधीकधी आपलं लक्ष नसतं किंवा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. यामुळे आपल्याला हे संकेत आपल्यासोबत घडतात पण आपल्याला समजत नाही. तर हे कोणते संकेत होते हे आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सांगण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर आवडलं ही माहिती तर नक्कीच माहितीला शेअर करा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तसंच मैत्रिणींनो, तुम्हाला अजून कोणत्या गोष्टी किंवा अजून कोणत्या कारणं तुम्हाला ऐकावी वाटतील असं ही तुम्ही मला नक्कीच कमेंट करून कळवा आणि माझं प्रोत्साहन वाढवत चला. तर भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.